कालच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली वाल्मिकी मुनींना ब्रह्मदेवांद्वारे रामायण रचण्याची आज्ञा मिळाली आणि त्यानंतर त्यांनी रामायणाची निर्मिती केली. वाल्मिकी रामायण जे 24,000 श्लोकांचं आहे, 7 कांडांमध्ये विभागण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे लव आणि कुश या दोन प्रभू रामचंद्रांच्या पुत्रांना श्री रामायण, श्री वाल्मिकी रामायण शिकवलं आणि त्यानंतर लव आणि कुश अनेक शहरांमध्ये फिरून या रामायणाचा प्रचार प्रसार करू लागले, त्याचं कीर्तन करू लागले आणि सर्व जनमानसामध्ये भगवान रामचंद्रांच्या ज्या लीला आहेत, त्यांचं गुणगान आहे, याचा प्रसार ते करू लागले. याची चर्चा आपण काल केली होती. त्यानंतर आपण चर्चा केली की कशा प्रकारे लव आणि कुश यांनी अयोध्या नगरीचं वर्णन केलं आणि सर्व सुखसोयी, आनंद आणि अतिशय पुण्यशील, चारित्र्यशील अशी प्रजा, त्याचप्रमाणे असाच राजा दशरथ महाराज, या सर्वांनी युक्त असलेली अयोध्या एका कारणामुळे दुःखी होती की दशरथ महाराजांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. आणि आपण पाहिलं त्यांची एक कन्या होती जी त्यांनी रोमपाद महाराजांना दत्तक म्हणून दिली होती सांभाळण्यासाठी. त्यानंतर आपण कथा ऐकली ऋष्यशृंग ऋषींची किंवा श्रृंगी ऋषींची, ज्यांच्याद्वारे अंग देशामध्ये रोमपाद महाराजांच्या कशा प्रकारे पर्जन्य वर्षा ही आणण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्याचद्वारे पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यात आला आणि प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म झाला अयोध्येमध्ये. आणि आपण प्रभू रामचंद्र जेव्हा 16 वर्षांचे झाले आणि विश्वामित्र मुनी दशरथ राजाच्या दरबारात आले आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांना त्यांच्या सोबत नेण्याची मागणी केली, तिथपर्यंत आपण काल चर्चा केली होती. आणि कशा प्रकारे वसिष्ठ मुनी दशरथ महाराजांना समजावून सांगतात की तुम्ही विश्वामित्र मुनींसोबत प्रभू रामचंद्रांना पाठवा, कारण ही भगवंतांची इच्छा आहे आणि तुमचे पुत्र प्रभू रामचंद्र हे साक्षात विष्णू आहेत, मर्यादा पुरुषोत्तम भगवान आहेत. आणि त्यांच्या पृथ्वीवर येण्याच्या, त्यांच्या लीला करण्याच्या हेतून मधीलच हे एक कार्य आहे की ते विश्वामित्र मुनींसोबत जाऊन अनेक राक्षसांचा वध करतील आणि त्यांच्याकडनं अनेक दिव्य शस्त्र अस्त्र यांचं शिक्षण घेतील, जे त्यांना पुढे अनेक असुरांचा, दैत्यांचा वध करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. अशा प्रकारे सांगितल्यानंतर अतिशय दुःखद अशा भावनांनी दशरथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांचा निरोप घेतला, जे तेव्हा केवळ 16 वर्षाचे तरुण होते. आणि दशरथ महाराजांनी लक्ष्मणाला सुद्धा प्रभू रामचंद्रांसोबत विश्वामित्र मुनींसोबत जाण्यास सांगितलं आणि ते विश्वामित्र मुनींना म्हणाले की हे दोघं कधीही वेगळे होत नाहीत, हे नेहमी सोबत असतात, त्यामुळे तुम्ही या दोघांना सोबत घेऊन जा तुमच्या सोबत. आणि तेव्हा विश्वामित्र मुनींसोबत रामचंद्र निघण्यास तयार झाले. तेव्हा दशरथ महाराजांनी रामचंद्रांना काही उपदेश दिले की विश्वामित्र मुनींना तुमच्या पित्याप्रमाणे, म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे माझ्याशी वर्तन करता त्याचप्रमाणे तुम्ही यांना आदर सत्कार द्या, त्यांच्या ज्या काही आज्ञा असतील, इच्छा असतील त्यांचं पालन करा आणि त्यानंतर तुम्ही अयोध्येला परत या. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचा निरोप घेतल्यानंतर विश्वामित्र मुनींसोबत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांचा प्रवास चालू झाला. आणि त्यानंतर विश्वामित्र मुनींसोबत राम आणि लक्ष्मण त्यांची सेवा करू लागले आणि त्यांच्यासोबत यात्रा करत शरयू नदीच्या किनाऱ्यांवरून पुढे जात ते गंगेच्या किनाऱ्यावरती आले. आणि ह्या प्रवासामध्ये विश्वामित्र मुनींच्या त्यांच्या सिद्धाश्रमापर्यंत जाण्यापर्यंत प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि विश्वामित्र मुनी यांच्यामध्ये खूप सुंदर संवाद झालेले आहेत, खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत प्रभू रामचंद्रांद्वारे. जरी ते स्वतः साक्षात विष्णू, मर्यादा पुरुषोत्तम भगवान असले तरी ते त्यांच्या उदाहरणाद्वारे आपल्याला शिकवतायत की जेव्हा आपण एखाद्या आपल्यापेक्षा वृद्ध व्यक्तीला भेटू, तसं पाहायला गेलं तर विश्वामित्र मुनी हे भगवंतांचे भक्त आहेत.
हे भगवंत नाही आहेत, पण जेव्हा भगवंत अवतीर्ण होतात या पृथ्वीवरती तेव्हा ते सुद्धा एका गुरुचा स्वीकार करतात. जसं भगवान श्रीकृष्णांनी आणि बलराम यांनी सांदीपनी मुनींचा स्वीकार केला जेव्हा ते मथुरेला गेले. त्यानंतर तेथे वसुदेव आणि देवकी यांच्याद्वारे कृष्ण आणि बलराम यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी गुरुकुलामध्ये पाठवण्यात आलं. कारण भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे जवळपास 11.5 वर्ष वृंदावनात राहिले आणि त्यानंतर वयाच्या 11.5व्या वर्षी त्यांना अक्रूरांद्वारे मथुरेत आणण्यात आलं. कंस मामाने त्यांना पाचारण केलं होतं आणि तिथे कुवलिया पीड या हत्तीचा विध्वंस केला. त्यानंतर शल तो शल, त्यानंतर चाणूर मुष्टिक यासारख्या अतिशय महाभयंकर योद्ध्यांचा जे कंसाचे दरबारी होते त्यांचा विनाश करण्यात आला. त्याही आधी अनेक राक्षसांचा नायनाट केला होता असुरांचा, पण हे विशेष असुर होते, अतिशय शक्तिवान असे दैत्य होते, मुष्टी योद्धे होते, त्यांचा विनाश झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांद्वारे दुष्ट कंसाचाही विनाश झाला. आणि हे सर्व कार्य झाल्यानंतर वसुदेव आणि देवकी यांनी ठरवलं की आता पुढील शिक्षणासाठी कृष्ण बलराम यांना सांदीपनी मुनींच्या आश्रमात पाठवायचं. आणि तिथे भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा त्यांच्यासोबत शिकत होते. सुदामा ब्राह्मण यांची कथा आपण ऐकतो. तर अशा प्रकारे भगवंत जेव्हा या भूतलावरती प्रकट होतात तेव्हा ते त्यांच्या उदाहरणाद्वारे दाखवून देतात की आपणही आपल्या सर्वांना एका प्रामाणिक आणि प्रमाणित गुरूंचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या मनुष्य जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल. तर दशरथ महाराजांच्या दरबारामध्ये राम आणि लक्ष्मण यांचे गुरु होते वसिष्ठ मुनी, पण खास करून या प्रवासामध्ये त्यांनी विश्वामित्र मुनींना सुद्धा त्यांच्या गुरुस्थानी स्वीकारलं आणि अनेक प्रश्न विचारले आणि अनेक प्रकारे त्यांनी विद्यार्जन, ज्ञानार्जन आणि अनेक शस्त्र अस्त्र मंत्र यांचं अर्जन विश्वामित्र मुनींच्या कृपेद्वारे केलं. आणि ते विश्वामित्र मुनींची सेवा करायचे, त्यांच्यासाठी जंगलातून काही लाकडं तोडून आणायचे, फळं फुलं वगैरे हे गोळा करून घेऊन यायचे. अशा प्रकारे विश्वामित्र मुनींची ते सेवा करत होते. आणि गंगेच्या किनारी आल्यानंतर विश्वामित्र मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे तुमचं शुद्धीकरण करून घ्या, गंगेचं आचमन करा, आणि मी तुम्हाला माझ्यासोबत येण्याने खूप आनंदित मी झालेलो आहे. तुम्ही ज्या प्रकारे माझ्यासोबत ही यात्रा करत आहात त्यामुळे मी तुम्हाला 2 अतिशय रहस्यमय गुह्य असे मंत्र प्रदान करणार आहे, ज्यांचं नाव आहे बल आणि अतिबल, ज्यामुळे तुम्ही कधीही थकणार नाही. खास करून तुम्ही जेव्हा युद्ध करत असाल, क्षत्रिय तुमचं जे कर्तव्य त्याचं पालन करत असाल, आणि तुम्ही कधीही वृद्ध होणार नाही या मंत्रांच्या प्रभावामुळे. आणि असे हे 2 मंत्र मी तुम्हाला प्रदान करते. आणि विश्वामित्र मुनींनी राम आणि लक्ष्मण यांना हे 2 दिव्य मंत्र प्रदान केले, ज्यांच्यामध्ये हे दिव्य शक्ती होती, बल आणि अतिबल. त्यानंतर पुढे जात असताना विश्वामित्र मुनी त्यांना सांगू लागले की तिथून पुढे गेल्यानंतर त्यांना एक वन दिसलं, खूप सुंदर वन. आणि अतिशय सुंदर वन असलं तरी तिथे कुणीही राहत नव्हतं, कारण रस्त्याने जात असताना, प्रवास करत असताना ते सिद्धाश्रमाकडे जात होते, जिथे विश्वामित्र मुनींनी त्यांचा एक आश्रम बनवला होता तात्पुरता. कारण विश्वामित्र मुनी हिमालयात राहायचे, तिथे तपश्चर्या करायचे, पण काही कारणानिमित्त, काही यज्ञ, काही कार्य करण्यासाठी ते हिमालयातनं अयोध्येच्या जवळ एका ठिकाणी वनामध्ये आले होते. सिद्धाश्रम नावाचा त्यांना आश्रम त्यांनी तिथे बनवला होता. त्या आश्रमाकडे यांची वाटचाल चालू होती आणि त्यांना रस्त्यामध्ये अनेक वन दिसत होते, जिथे अनेक ऋषींचे वेगवेगळे आश्रम, जिथे अनेक ऋषी मुनी त्यांच्या नित्य कार्यामध्ये, यज्ञामध्ये व्यस्त दिसत होते. आणि एका विशेष वनापाशी आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्र मुनींना विचारलं की हे वन इतकं सुंदर आहे, इथे इतकी सुंदर फुलांची झाडं आहेत, फळांची झाडं आहेत, पण या वनामध्ये कोणीच राहत नाहीये. आणि मग विश्वामित्र मुनींनी त्या वनाची कथा सांगितली की कशा प्रकारे इंद्र याला शाप मिळाल्यानंतर त्याचा शाप धुण्यासाठी सर्व देवी देवतांनी इंद्रांचा अभिषेक केला, आणि त्या अभिषेकाचं जे पाणी होतं ते पाणी या वनामध्ये टाकलं, त्यामुळे हे वन पूर्णपणे सुकून गेलं. पण इंद्रदेवांना या वनाची दया आली आणि इंद्रदेवाने त्या वनाला आशीर्वाद प्राप्त केला की तुम्ही माझे सर्व पाप घेतले म्हणून मी तुला आशीर्वाद देतो की तुम्ही या वनाला आशीर्वाद दिला, त्या जागेला, की तू अतिशय भरभराटीला येशील. आणि मग तेव्हापासून ते वन अतिशय फळं, फुलं, विविध प्रकारची औषधी झाडं, अशा प्रकारे खूप नयनरम्य, खूप सुंदर
आणि उपयोगी असं ते वन होतं, पण तिथे कोणीही राहत नव्हतं. म्हणून प्रभू रामचंद्रांनी हा प्रश्न विचारला. तेव्हा विश्वामित्र मुनी सांगितलं की इथे त्यांनी अजून एक कहाणी सांगितली, जी ताटका नावाच्या एका राक्षसीबद्दल होती. ते म्हणाले, ताटका नावाची एक राक्षसी, जिला राक्षसी बनावं लागलं अगस्त्य ऋषींच्या शापामुळे. तिचा पती सुंड नावाचा एक राक्षस होता, त्याला अगस्त्य मुनींद्वारे मरण पत्करावं लागलं काही अपराधांमुळे. जेव्हा ताटका आणि तिचा मुलगा, त्यांनी तिच्या मुलाचं नाव होतं मारीच. हाच मारीच जो रावणाच्या सांगण्यावरून ज्या सोनेरी मृगाचं, सोनेरी हरणाचं रूप ज्याने घेतलं, तो ताटकेचा पुत्र मारीच. या दोघांनी अगस्त्य मुनींवरती आक्रमण केलं आणि तेव्हा अगस्त्य मुनींनी त्यांना शाप दिला आणि ते अतिशय भयानक, विद्रूप आणि घाणेरड्या अशा रूपात बदलले गेले. आणि त्यांची वृत्ती तशीच होती, पण त्यांचं रूपही तसं झालं त्यानंतर. आणि ते खूप अकराळ, विकराळ आणि वाईट स्वभावाचे असे राक्षस बनले. आणि अशी ही ताटका, अगडबंब मोठ्या आकाराची आणि मायावी शक्ती असलेली, मोठे आकार धारण करणारी, ही त्या वनातील सर्व ऋषी मुनींना खूप त्रास देऊ लागली. तेव्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर विश्वामित्र मुनींनी सांगितलं, हे राम, पहिला असुर किंवा पहिला राक्षस ज्यांचा तुम्हाला वध करायचा आहे, ती एक स्त्री आहे, ताटका. त्यामुळे तुम्ही, ती एक स्त्री आहे म्हणून तुम्ही हात आखुडता घेऊ नका. तुम्ही पूर्णपणे तिच्यावरती आक्रमण करा आणि तिचा वध करा, कारण ती सर्व ऋषी मुनींना त्यांच्या धर्म कार्यामध्ये, त्यांच्या नियमित कार्यामध्ये तिच्या मनातील द्वेषामुळे, तिच्या मनातील ईर्षेमुळे त्रास देत आहे. आणि असं वर्णन केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी उभं राहून त्यांच्या धनुष्याला, जी प्रत्यंचा होती, तिचा ताणून मोठ्याने आवाज केला. टंग 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 जोरात आवाज झाला. संपूर्ण वनामध्ये तो महाभयंकर आवाज प्रभू रामचंद्रांच्या धनुष्याचा तिथे इकोला काय म्हणतात, घुमू लागला आवाज त्या प्रत्यंचेचा किंवा त्या चापाचा. आणि तो आवाज ऐकून सर्वांच्या हृदयात धडकी भरली. आणि ताटकेच्या, जी ताटका राक्षसी होती, तिच्या हृदयातही धडकी भरली. आणि तिला रागही आला की कोण आहे हा असा, एवढा मगरूर, एवढा गर्विष्ठ व्यक्ती कोण आहे, जो इथे माझ्या वनात येऊन असा आवाज करत आहे. आणि असा विचार करून त्या समोरील वनातील सर्व झाडांच्या वरून उडत ही महाभयंकर अशी राक्षसी जिथे प्रकट झाली. आणि तशी तिथे आली, तसं विश्वामित्र मुनींनी रामचंद्रांना आज्ञा दिली, हीच ती ताटका, तिचा वध करा. आणि मग राम आणि लक्ष्मण त्यांच्या काय म्हणतात त्याला, त्याच्यात बाण ठेवतात त्याला, क्विवर, धनुष्य बाण, आणि व्हॉट यू कॉल इट मराठी, म्यूट केले का सगळ्यांना, भाता, हा सॉरी काही काही शब्द नेमक्या वेळी आठवत नाहीत. तर त्या भात्यातनं त्यांनी विविध शस्त्र, अस्त्र, बाण काढून त्या ताटका राक्षसीवरती आक्रमण करायला सुरुवात केली. आणि तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणांना म्हणाले की मी तिचे हात पाय तोडतो, लक्ष्मण तू तिचं कान आणि नाक कापून टाक. आणि अशा प्रकारे त्यांनी हात आणि पाय कापले रामचंद्रांनी, आणि लक्ष्मणांनी तिचं नाक आणि कान कापलं. आणि ते कापल्यानंतर ती गायब झाली तिथनं, आणि ती परत प्रकट झाली. हात, पाय आणि नाक, कान व्यवस्थित तिने परत ते निर्माण केलं तिच्या मायावी शक्तीने, आणि ती परत प्रकट झाली. तेव्हा विश्वामित्र मुनी जराशे चिडून म्हणाले की मी तुम्हाला सांगतोय, ती मायावी आहे, तिला अशी शिक्षा देऊन उपयोग होणार नाही, तुम्ही तिचा वध करा. तेवढ्यात ताटकेने महाभयंकर रूप धारण केलं आणि तिच्या मायावी शक्तीनं ती मोठ्या मोठ्या दगडांचा वर्षाव प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांवर करू लागली. आणि प्रभू रामचंद्रांनी तत्काळ एक बाण त्यांच्या भात्यातनं काढून त्या सर्व दगडांचा नायनाट केला. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी एक खास सोनेरी रंगाचा बाण काढला आणि तो धनुष्यावर लावून एक विशेष मंत्र तिथे त्यांनी म्हटला, आणि तो बाण ताटका राक्षसीवरती सोडला. आणि तो बाण छातीत ताटका राक्षसीचा घुसून अति प्रचंड भयानक असा विभळ आवाज करून ताटका जमिनीवरती कोसळली आणि तिचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे ताटका राक्षसीचा वध झाल्यानंतर विश्वामित्र मुनी अतिशय खुश झाले की तुम्ही पहिल्या राक्षसीचा वध केलेला आहे, प्रभू रामचंद्र की जय. आणि दैत्य निर्मूलना, ज्या कार्यासाठी प्रभू रामचंद्र पृथ्वीवरती प्रकट झाले होते,
परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. त्याच्या पहिल्या कार्याला सुरुवात झाली इथे. ताटका राक्षसीचा वध झाला आणि त्यानंतर विश्वामित्र मुनी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना घेऊन तिथून पुढे निघाले आणि पुढे जात प्रवास करत विश्वामित्र मुनींच्या आश्रमापाशी ते सिद्धाश्रमामध्ये पोहोचले आणि सिद्धाश्रमामध्ये पोहोचल्यानंतर विश्वामित्र मुनी म्हणाले की आता मी यज्ञ करत आहे, मी यज्ञाला सुरुवात करत आहे. तसं पाहायला गेलं तर विश्वामित्र मुनी खूप शक्तिमान होते. आता ते जर एवढे सर्व मंत्र प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांना देत असतील की त्यांच्याकडे ही शक्ती होती, कारण विश्वामित्र मुनी आधी एक महान राजा होते आणि त्यांच्याकडे ह्या सर्व विद्या होत्या, शस्त्र अस्त्र होते. पण आता ते ब्रह्मर्षी झाले असल्यामुळे आणि खास करून यज्ञ करत असल्यामुळे यज्ञ करणाऱ्या अमात्याला किंवा यज्ञ करणारा जो आहुती देणारा जो ब्राह्मण आहे ते 4 यज्ञामध्ये जे 4 प्रमुख कार्य ब्राह्मण करतात, होता किंवा होतृ ज्याला म्हणतात, उद्गातृ, त्यानंतर ब्रह्म, अशा प्रकारे जे यज्ञामध्ये कार्यरत आहेत त्यांना अशा प्रकारे हिंसा करता येत नाही. त्यामुळे विश्वामित्र मुनी स्वतः यज्ञ करत असल्यामुळे त्यांनी दशरथ महाराजांना विनंती केली होती. तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणाले दशरथ महाराजांना की ह्या सर्व राक्षसांना मारायची शक्ती विश्वामित्र मुनींकडेच आहे, पण एक ब्रह्मर्षी या नात्याने, एक ब्राह्मण या नात्याने यज्ञ करत असताना ते अशा प्रकारे क्रोध प्रकट करू शकत नाहीत आणि त्यामुळे ते तुमची मदत मागत आहेत. आणि त्यामागे अजून एक खूप मोठा उद्देश आहे ज्याचा उलगडा तुम्हाला नंतर होईल. अशा प्रकारे वसिष्ठ मुनींनी दशरथ महाराजांना सांगितलं. मग विश्वामित्र मुनींनी त्यांचा यज्ञाला सुरुवात केली आणि ते प्रभू रामचंद्रांना म्हणाले की आता तुम्ही या यज्ञाचं संरक्षण करा. आणि लगेच गेल्यानंतर असं नाही की प्रभू रामचंद्र लक्ष्मण म्हणाले आता आम्ही थकून आलेलो आहे खूप दिवसानंतर, आज आम्ही विश्रांती घेणार, उद्या आपण यज्ञ चालू करू. नाही, लगेच गेल्या विश्वामित्र मुनी यज्ञ करायला बसले. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्यांचे धनुष्य बाण घेऊन 24 तास त्या यज्ञाचा पहारा देण्यासाठी तिथे उभे होते. आणि विश्वामित्र मुनी म्हणाले ते यज्ञ जेव्हा पूर्ण व्हायची वेळ येते तेव्हा हे 2 राक्षस ज्यांचं नाव आहे मारीच आणि सुबाहू हे प्रकट होतात आणि या यज्ञाची पूर्णपणे विल्हेवाट लावतात. वरून ते मलमूत्र, त्यानंतर पस, पू, रक्त यासारखे घाणेरडे पदार्थ टाकून या यज्ञ विधीला, या यज्ञ कुंडाला पूर्णपणे अपवित्र करतात. अशा प्रकारे 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3, 4, 5, 6व्या दिवशी जेव्हा यज्ञ पूर्ण होण्यास आला होता, कारण त्रेतायुग होतं त्यावेळी अनेक दिवस, अनेक महिने यज्ञ चालायचे. आजकाल कलियुगामध्ये लोकांना सर्व पटपट हवंय, फास्ट. बऱ्याच वेळा घरात काही कार्य असतं, यज्ञ असतं, किंवा इव्हन लग्न सुद्धा आजकाल भटजींना, पंडितजींना म्हटलं तर की लवकर आटपा, जेवढं पटकन होईल तेवढं पटकन करा. पूर्वीच्या काळी लग्न विधी, विवाह विधी व्हायचे, अनेक दिवस व्हायचे, 8-8, 10-10 दिवस लग्न चालायचे. वैदिक संस्कृतीचे विविध विधी वेगवेगळ्या दिवशी, जेणेकरून त्या दाम्पत्याच्या मनावरती हे संस्कार व्हावेत. एवढे सारे मंत्र, एवढे सारे यज्ञ, अनेक यज्ञ केले जायचे, एवढे सारे विधी, यांद्वारे संस्कार व्हावेत त्यांच्या हृदयावरती, त्यांच्या मनावरती, की हे आम्ही जे एकत्र बांधले जात आहोत या यज्ञ विधीने, या विधींनी, या मंत्रांनी, हे एक दिव्य नातं आहे, हा एक संस्कार आहे आणि भगवान विष्णूंच्या, भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी आम्ही एकत्र येत आहोत, हे त्यांच्या मनावरती बिंबवलं जायचं. ना की आमच्या स्वार्थासाठी, आमच्या वैयक्तिक हेतूसाठी, वैयक्तिक भोगासाठी आम्ही एकत्र येत आहोत. नाही, हे एक त्याग आहे. हे संस्कार जे आहेत, 16 संस्कार, 16 संस्कार, हे वैदिक शास्त्रानुसार, विधीनुसार एक आत्म्यावरती, त्या व्यक्तीवरती केले जाणारे एक दिव्य संस्कार आहेत, ज्याद्वारे ती व्यक्ती हळूहळू भगवंतांजवळ जास्तीत जास्त जाऊ शकेल. पण आजकाल लोकांना सर्व फास्ट पाहिजे, लवकर आटपा. आधी 2-3 दिवस चालायची लग्न, आधी तर खूप दिवस चालायची, नंतर मग 2 दिवस, 3 दिवस, मग आजकाल एकाच दिवशी सगळं करून टाका. सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1, सर्व विधी पटापट सुपरफास्ट शॉर्टकट मध्ये करून टाका. जो सर्वात छोटा करेल. आणि यज्ञकुंड सुद्धा छोटं भाड्याने आणा, ते पत्र्याचं, जे सोपं पडतं. 2000 रुपये भाडं दिलं, घेऊन आलं पत्र्याच्या यज्ञकुंडात, त्याच्यातच यज्ञ केला, ते परत त्यांना देऊन टाकलं. पूर्वीच्या काळी शेणाने, गोमूत्रांनी सारवलेलं, विटांनी बनवलेलं यज्ञकुंड बनवलं जायचं. आम्ही काही ठिकाणी करतो अशा प्रकारे यज्ञ वगैरे.
वैष्णव यज्ञ असतात ते, ऑफकोर्स कर्मकांडी यज्ञ नसतात. तर सर्व छोटं झालंय आजकाल. पूर्वीच्या काळी सर्व मोठं असायचं, जेणेकरून ते संस्कार मनावर बिंबले गेल्यामुळं नात्यांमध्ये सुद्धा ती जी दृढता किंवा जे संस्कार त्या नात्यांवर होत ते सुद्धा अतिशय प्रगल्भ असायचे. पण आजकाल हे शॉर्टकटमुळे पटापट लग्न करायचे आणि मग ती पटापट तुटतात सुद्धा नंतर. आणि किती उदाहरणं आजकाल आपल्याला पाहायला मिळतात. पाश्चात्यीकरणामुळं, वैदिक संस्कृतीचा विसर पडल्यामुळं या गोष्टी पाहायला मिळतात. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. आणि खास करून त्रेतायुगात तेव्हा तर खूप मोठे मोठे, आता हा 6 दिवसांचा यज्ञ म्हणजे तो छोटासा यज्ञ होता त्यांचा, विश्वामित्र मुनींचा एक. आणि अशा प्रकारे 6व्या दिवशी यज्ञ होत असताना विश्वामित्र मुनी म्हणाले रामचंद्रांना की आता ते दोघे येतील याची मला जाणीव आहे. तेव्हाच आकाशातनं सुबाहू आणि मारीच उडत उडत तिथे आले आणि विश्वामित्र मुनींनी तत्काळ आज्ञा दिली त्यांचा वध करा या क्षणी. आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांनी आणि लक्ष्मणांनी त्यांचे बाण काढून त्यांच्या धनुष्याला लावले आणि प्रभू रामचंद्र म्हणाले लक्ष्मणाला, मी पाहतो यांच्याकडे, तुम्ही यांना मारू नका, कारण मारीच आत्ता मारायचा नाही, मारीचला मारायला वेळ आहे. असं म्हणून प्रभू रामचंद्र सर्वप्रथम मारीचच्या छातीत एक बाण मारला आणि त्या बाणाद्वारे मारीच तिथनं उडून 100 योजन दूर जाऊन समुद्रामध्ये पडला. मेला नाही तो, दूर जाऊन पडला. त्यामुळे जेव्हा रावण प्रभू रामचंद्रांचं नाव घेत होता सीता अपहरणाच्या वेळी, तेव्हा मारीच म्हणाला, राम, अरे बापरे, मी नाही जाणार त्यांच्या वाटेला. एकदा त्यांचा बाण लागला मला, 100 योजन दूर जाऊन उडून पडलेलो. आता जर परत बाण लागला, त्यांनी मारलं नाही मुला मुद्दाम त्यावेळी, नाहीतर मग तेव्हाच मारलं असतं मला. आणि आता जर मी त्यांना परत दिसलो होतो ते काही मला सोडणार नाहीत. मग ती पुढं कथा आहे. ते रावण त्यांना धमकी देतो मारीचला की मी मारेन, नाही तर मग तिथे रामाच्या हाती मारावं लागेल. ती चर्चा पुढे करू आपण. तर मग मारीचाला अशा प्रकारे दूर फेकून दिलं प्रभू रामचंद्रांनी आणि सुबाहू याच्या छातीत बाण मारून त्याचा तिथेच वध केला. आणि ते आणि त्यांच्यासोबत आलेले इतर अनेक त्यांचे राक्षसगण यांचा राम आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या दिव्य शस्त्रास्त्रांद्वारे वध केला आणि सर्वजण तिथे मृत्युमुखी पडले सिद्धाश्रमामध्ये. आणि त्यांचा यज्ञ पूर्ण झाला. सर्व सिद्धाश्रमातील विश्वामित्र मुनींचे जे शिष्य होते ते सर्व अतिशय आनंदी झाले, खुश झाले. आणि त्या सर्व ऋषीमुनींनी आणि विश्वामित्र मुनींच्या शिष्यांनी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना विनंती केली की आता आम्ही इथून जनक राजांच्या मिथिला या राजधानीमध्ये, म्हणजे विदेह राज्याचे राजे होते त्यांच्या मिथिला नावाच्या राजधानीमध्ये आम्ही आता इथून प्रवास करत जाणार आहोत. आणि तिथे अतिशय सुंदर यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, आम्ही तिथे त्याच्यासाठी जाणार आहोत. तर असं सांगून त्या ऋषीमुनींनी राम आणि लक्ष्मण यांना आमंत्रण दिलं की तुम्हीही आमच्यासोबत चला. अतिशय सुंदर अशी मिथिला नगरी आहे, अतिशय सुंदर असं विदेह हे राज्य आहे जनक महाराजांचं, ते तुम्हाला पाहायला मिळेल. आणि विश्वामित्र मुनी म्हणाले रामचंद्र आणि लक्ष्मणांना, तुम्ही चला आमच्यासोबत, आपण तिथे जाऊन येऊन मग तुम्ही अयोध्येला परत जा. आणि राम आणि लक्ष्मण विश्वामित्र मुनींसोबत मिथिलेला जाण्यास निघाले. आणि या प्रवासामध्ये अनेक सुंदर कथांचं वर्णन आहे, अनेक सुंदर प्रश्न प्रभू रामचंद्र विश्वामित्र मुनींना विचारतात. जसं इथं वर्णन आहे गंगा मातेच्या आविर्भावाबद्दल, जी नदी गंगा आहे ती पृथ्वीवर कशी प्रकट झाली, आणि जी कहाणी आहे ते रामायणामध्ये विस्तृत स्वरूपात सांगण्यात आलेली आहे की कशा प्रकारे इक्ष्वाकू कुळामध्येच सगर राजा होते आणि त्यांचे 2 राण्यांपासून पुत्र त्यांना प्राप्त झाले. एका राणीपासून त्यांना वर मिळाला की तुम्हाला 2 राण्यांपासून पुत्र प्राप्त होतील, एका राणीपासून 1 पुत्र आणि एका राणीपासून 60,000 पुत्र तुम्हाला प्राप्त होतील. आणि मग त्यांनी दोन्ही राण्यांना ऑप्शन दिला, तुम्हाला कुठला पुत्र हवाय. मग एका त्यांच्या मोठ्या राण्यांनी सांगितलं मला 1 पुत्र हवाय, मग दुसऱ्या राणी म्हणाली आम्हाला 60,000 पुत्र हवे. आणि मग दोन्ही राण्यांपासून त्यांना पुत्र प्राप्ती झाली. आणि तो जो 1 पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव होतं असमंजस. आणि जे 60,000 पुत्र प्राप्त झाले तर त्या राणीला, जेव्हा त्या राणीने जन्म दिला तेव्हा एक मांसाचा गोळा तिथे उत्पन्न झाला आणि त्यामध्ये 60,000 छोटे छोटे पुत्र होते. आणि त्यांना त्यावेळी एका विशिष्ट औषधी द्रव्यामध्ये तुपापासून बनलेल्या तिथे ठेवण्यात आलं त्यांची पुढील वाढ होण्यासाठी. जे आजकाल इन्क्युबेटर वगैरे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यापेक्षा एक
महान अशी टेक्नॉलॉजी त्या काळी होती, जिथे एकाच राणीच्या पोटी 60,000 मुलांचा जन्म होऊ शकत होता. अशा अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं युग होतं ते, ज्याची आपल्याला आता कल्पना नाहीये. कदाचित आपण म्हणू, हे असं कधी असतं का, हे कसं काय, धृतराष्ट्राला 100 मुलं झाली, अशी काही 100 मुलं होतात का एका स्त्रीला, गांधारीला? पण हे आपल्याला माहिती नाहीये, एवढंच आता समजून घ्यायचं आपण. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या आहेत. पुष्पक विमान, एवढं मोठं भयानक प्रचंड विमान, सुंदर असं, अतिशय तलाव, मोठ्या मोठ्या इमारती, बगीचे, झाडं यांनी युक्त असं सुंदर एक शहर होतं जणू काही. त्याचप्रमाणे भागवतामध्ये वर्णन आहे, कर्दम मुनींनी एक सुंदर विमान बनवलं त्यांची पत्नी देवहूती यांच्यासोबत विहार करण्यासाठी. तर अशी सुंदर वर्णन शास्त्रांमध्ये आहेत, ज्या काही परिकथा किंवा दंतकथा नसून त्या सत्य घटना आहेत. पण या कलियुगामधील जीवांना या गोष्टींची कल्पना नसल्यामुळे आपल्याला त्या दंतकथा वाटतात. श्रील व्यासदेवांनी लिहून ठेवलेला हा इतिहास आहे, पुराण आहेत, या सत्य घटना आहेत त्या काळांमधल्या. आणि त्या काळी अशा प्रकारची टेक्नॉलॉजी, अशा प्रकारचं तंत्रज्ञान, जे सूक्ष्म स्तरावरती चालणारं, तंत्र आणि मंत्रांच्या विद्येवरती चालणारं असं तंत्रज्ञान अस्तित्वात होतं. पण कदाचित आपल्या इंद्रिय शक्तींवरती विश्वास ठेवणाऱ्या या कलियुगातील बद्ध जीवांना कदाचित काही जणांना याच्यावरती विश्वास ठेवणं अवघड जाईल. पण आपण विचार केला पाहिजे की जवळपास 100-200 वर्षापूर्वी आताची टेक्नॉलॉजी असू शकेल असा विचार आपण केला नव्हता. अशा प्रकारे आपण समजू शकतो की त्यावेळी खूप प्रगत असं विज्ञान अस्तित्वात होतं, ज्याद्वारे सगर महाराजांना 60,000 पुत्रांचा लाभ झाला. आणि पुढे जाऊन तो असमंजस त्याच्या भावांना, सावत्र भावांना मारायचा प्रयत्न करू लागला. त्यांना त्याच्या ज्या बरण्या होत्या त्यामध्ये त्यांचे भाऊ वाढत होते, त्यांना पाण्यामध्ये टाकायचा प्रयत्न करू लागला. अशा प्रकारे त्याची वागणूक पाहून त्याला तडीपार करून टाकलं, हद्दपार करून टाकलं सगर महाराजांनी. आणि त्यानंतर सगर महाराजांनी या 60,000 मुलं जेव्हा मोठी झाली तेव्हा ते अश्वमेध यज्ञ करण्यासाठी तयार झाले. आणि तो अश्वमेध यज्ञाचा घोडा चोरला गेला कुणाकडून तरी, इंद्राद्वारे. जसं मी म्हटलं, कुणी तपस्या करायला लागला, तपश्चर्या करायला लागला की इंद्राला असुरक्षितता वाटू लागते. त्याला वाटतं ही माझी जागा हडपण्यासाठी, किंवा हा माझ्यासारखं पुण्य प्राप्त करून इंद्रासन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय, म्हणून इंद्र हा नेहमी असुरक्षित स्वतःला उगाचच म्हणजे विचार करायला लागतो. आणि हे आपल्याला इंद्रदेव अनेक वेळा, इंद्रदेव तसे भगवंतांचे भक्त आहेत, जरी मिश्र भक्त असले तरी महान त्यांना सेवा दिली गेलेली आहे. या देवतांचे नेता बनण्याची, त्यांचे राजा बनण्याची सेवा देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या उदाहरणावरून इंद्रदेव आपल्याला शिकवतात की कशा प्रकारे ह्या भावना आपल्या हृदयात आहेत. खरं तर जेव्हा एखादा व्यक्ती मोठा व्हायला लागतो, काही प्रयत्न करायला लागतो, की आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल मत्सर यायला लागतो, आणि मग आपण त्यांच्याबद्दल वाईट विचार किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोल इतरांना बोलू लागतो, की हा असाच आहे, तशीच आहे, तो त्यांनी तसंच केलं, असं करायला पाहिजे होतं, वगैरे वगैरे, किंवा हा असं करण्यासाठी असं करतोय. बऱ्याच वेळा असं होतं कारण आपण भौतिक स्तरावरती खूप आसक्त होतो. जेवढे आपण आध्यात्मिक स्तरावरती प्रगत होतो तेवढी ती असुरक्षितता, इनसिक्युरिटी मनामधली आपल्या निघून जाईल. आणि अशीच इनसिक्युरिटी, असुरक्षितता इंद्रदेवांच्या मनात असल्यामुळे तो घोडा त्यांनी लपवून ठेवला. खालील लोकांमध्ये माझ्यामध्ये अतल, वितल, सुतल, महातल, तलातल, रसातळ, पाताळ. पाताळ लोकापाशी कपिल मुनी जाऊन तिथे ते तपश्चर्या करत होते. आणि तिथे खाली जे 4 गज आहेत, ज्यांच्या पाठीवरती हे विश्व उभारलेलं आहे, तर तो घोडा सापडत नव्हता. मग सगर महाराजांनी त्यांच्या 60,000 पुत्रांना आज्ञा केली की तुम्ही खोदत जाऊन खालच्या लोकांमध्ये जा. मग ते खोदत अतल, वितल, सुतल, रसातळ, तळातळ, आपण म्हणतो ना रसातळाला गेले, पाताळाला गेले, हे सर्व लोक आहेत. आपल्या खाली 7 लोक आहेत. तर त्या लोकांमध्ये जाऊन त्यांनी शोध घेतला आणि शेवटी पाताळापर्यंत गेले. आणि तिथे त्यांना दिसलं की तो घोडा तिथे बांधलेला आहे एका ठिकाणी. आणि त्यांच्या बाजूला त्यांना कपिल मुनी दिसले. त्यांना वाटलं कपिल मुनींनीच हा घोडा चोरलेला आहे. आणि म्हणून ते सर्व 60,000 पुत्र कपिल मुनींवर आक्रमण करण्यासाठी धावले. आणि कपिल मुनींना अतिशय क्रोध आला आणि त्यांचा क्रोध त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या दृष्टिक्षेपातून अग्नी प्रज्वलित करून त्या सर्व 60,000 पुत्रांचा तिथे विनाश केला. त्यांची पूर्णपणे राख झाली तिथे. आणि हे 60,000 पुत्र येत नाहीयेत परत म्हटल्यानंतर सगर महाराजांना खूप दुःख झालं. आणि असमंजसचा जो पुत्र होता, असमंजसाला तडीपार केलं, त्याचा पुत्र होता अंशुमान.
त्याला सांगितलं की शोधून काढ, काका कुठे गेले तुझे सगळे. ते परतच आले नाही, घोडा शोधण्यासाठी गेलेले. मग हा पुतण्या शोधत 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 सगळीकडे खालपर्यंत गेला आणि मग तिथल्या हत्तींना त्यांनी विचारलं, अहो कुठे आहे आमचे सगळे. ते म्हणाले, बघा राग दिसती नाही त्यांचीच आहे. कुणी केलं हे कपिल मुनींनी केलं. त्यांना तिथे घोडाही दिसला. मग त्यांना समजलं की माझ्या काकांकडनं चूक झाली. त्यांनी माफी मागितली कपिल मुनींची. ते घोडा घेऊन परत आले आणि त्यांना समजलं की जोपर्यंत गंगादेवी इथे प्रकट होणार नाहीत तोपर्यंत या 60,000 सगर महाराजांच्या पुत्रांचा उद्धार नाही होणार. आणि मग कथा आपण ऐकतो की कशा प्रकारे अनेक पिढ्या प्रयत्न करत होते त्यांच्या पिढ्यांमधील सर्व राजे की गंगादेवीला या पृथ्वी तलावर प्रकट करण्यासाठी. आणि मग 4 पिढ्यांनंतर भगीरथ महाराज यांनी त्यांचं राज्य लवकरात लवकर त्यांच्या मुलाकडे सोपवून ते तपश्चर्येसाठी गेले आणि त्यांनी तपश्चर्येमध्ये भगवंतांना प्रसन्न करून घेतलं, ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि गंगा पृथ्वी तलावर येण्याची परवानगी मागितली. गंगादेवी प्रकट झाली होती जेव्हा वामनदेवांचा अवतार झाला होता. तेव्हा वामनदेवांनी जेव्हा त्यांचा पाऊल वरील सर्व जे लोक आहेत ते पादाक्रांत करण्यासाठी वर उचललं, तेव्हा ब्रह्मांडाच्या आवरणाला त्यांच्या पायाच्या अंगठ्याद्वारे तडा जाऊन त्यातनं विरजा नदीतलं जे पाणी आहे ब्रह्मांडाच्या बाहेरील ते पाणी या ब्रह्मांडामध्ये शिरून स्वर्ग लोकांमध्ये गंगेचं प्राकट्य झालं. पण ती गंगा पृथ्वी तलावर आली नव्हती. आणि मग पृथ्वी तलावर गंगेला हे भगीरथ महाराजांनी आणलं म्हणून तिला भागीरथी नाव मिळालं. भगीरथ महाराजांनी इथं आणल्यामुळे मग गंगा येण्यासाठी ब्रह्मदेव म्हणाले की ही अशी पृथ्वीवर येऊ शकणार, पृथ्वी तिला धारण नाही करू शकणार. मग शंकरांना त्यांनी प्रार्थना केली, शंकरांना प्रसन्न केलं आणि मग त्यांच्या जटेमध्ये त्यांनी गंगादेवीला प्राप्त करून मग तिथून गंगादेवी वाहत येऊन या सगर महाराजांच्या पुत्रांचा उद्धार झाला गंगादेवीद्वारे. मध्ये जान्हू मुनी होते, त्यांची कथा येते, ज्यामुळे गंगादेवीला जान्हवी नाव पडलं. जान्हू मुनींद्वारे गंगेचं प्राशन केलं गेलं. त्यांच्या आश्रमामध्ये गंगा शिरली, त्यामुळे त्यांनी चिडून गंगेचं प्राशन केलं अख्ख्या. आणि मग त्यांनी परत गंगा प्रकट केली आणि मग गंगा सगर मुनींच्या मुलांचा उद्धार करून पुढे वाहती झाली, जी आपल्याला आज गंगा पृथ्वी तलावर पाहायला मिळते ती भगीरथ महाराजांमुळे. हा प्रश्न प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांना विचारला आणि त्यांनी गंगेच्या प्राकट्याचं वर्णन तिथं केलं. त्यानंतर पुढे अनेक कथा झाल्या, सगळ्यांचं आपण वर्णन इथं आज करणार नाही. समुद्र मंथन कथेचं वर्णन झालं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मिथिलेच्या राज्याच्या बाहेर त्यांनी एक आश्रम पाहिला आणि त्या आश्रमामध्ये कोणीच राहत नव्हतं. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्या आश्रमाबद्दल विचारलं आणि विश्वामित्र मुनी त्यांना अहिल्याची कथा तिथे सांगितली. कशा प्रकारे अहिल्याचं सौंदर्य पाहून इंद्र गौतम ऋषींचा रूप घेऊन अहिल्ये सोबत भोग करण्यासाठी तिथे प्रकट झाला. आणि जरी माता अहिल्याला समजलं की हे गौतम ऋषींच्या रूपात आलेले इंद्रदेव आहेत, तरी माता अहिल्येनेही तिच्या इच्छेला बळी पडून त्या गौतम ऋषींच्या रूपात आलेल्या इंद्रदेवांसोबत भोग केल्यामुळे गौतम ऋषींनी क्रोधित होऊन नंतर अहिल्याला दगड होण्याचा शाप दिला, शिळा होण्याचा शाप दिला. आणि त्या अहिल्याचा त्यांच्या पदस्पर्शाने उद्धार करून प्रभू रामचंद्रांनी परत अहिल्या आणि गौतम यांना एकत्र केलं. तिथे गौतम ऋषी प्रकट झाले, त्यांनी भगवान रामचंद्रांना नमस्कार केला आणि अहिल्या आणि गौतम यांना पुन्हा एकत्र करून प्रभू रामचंद्र त्यानंतर मिथिला विदेह राज्याच्या मिथिला नगरीत पोहोचले. आणि त्यांना पाहून जनक महाराज अतिशय उत्साहाने प्रेमाने बाहेर धावत येऊन त्यांनी विश्वामित्र मुनी आणि या सर्व आलेल्या ऋषी मुनींचं स्वागत केलं. विश्वामित्र मुनींनी राम आणि लक्ष्मण यांची ओळख करून दिली जनक महाराजांना. जनक महाराज खूप खुश झाले की दशरथ महाराजांचे पुत्र आज माझ्या राज्यात आलेले आहेत. आणि त्यांचा योग्य ते त्यांचं स्वागत समारंभ झाल्यानंतर जनक महाराजांनी विश्वामित्र मुनींना विचारलं की तुम्ही आम्हाला तुमच्या वाणीने शुद्ध करा. तिथे काही आध्यात्मिक चर्चा झाल्या त्यांच्या, आणि ती चर्चा झाल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी त्यांनी विश्राम केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जनक महाराज म्हणाले, तुमची कशा प्रकारे सेवा करू शकतो. आणि विश्वामित्र मुनी म्हणाले
त्याआधी येण्याआधी विश्वामित्र मुनींनी जनक महाराजांच्या राज्याचं वर्णन केलं होतं राम आणि लक्ष्मण यांना, आणि सांगितलं होतं की जनक महाराजांकडे एक खूप महान मोठं असं धनुष्य आहे, ज्याचं नाव आहे शिवधनुष्य. आणि ते धनुष्य भगवान शंकरांनी वापरलं होतं. तेव्हा विश्वामित्र मुनींनी विनंती केली जनक महाराजांना की मला आणि राम आणि लक्ष्मण यांना ते महान शिवजींचं धनुष्य पाहायचंय, ते तुम्ही दाखवू शकाल का? जनक महाराज खूप खुश झाले. ते म्हणाले हो जरूर, का नाही दाखवू शकणार. आणि मग त्यांना ते राजवाड्यात त्या राजवाड्याच्या एका भागामध्ये घेऊन गेले, जिथे त्यांनी आज्ञा केली काही त्यांच्या सैनिकांना की ते शिवधनुष्य इथं आणलं जावं. आणि मग एक मोठा दरवाजा उघडून त्याच्या आतमध्ये अतिशय सुंदररित्या एका मोठ्या गाड्यावरती, जशी बैलगाडी असते तसा एक मोठा प्रचंड मोठा गाडा बनवला होता, त्याला अनेक चाकं होती, आणि त्यावरती ते एका सुंदर पेटीमध्ये सजवून ते शिवधनुष्य तिथे ठेवण्यात आलं होतं. आणि 500 हट्टे कट्टे जाड जूड ताकदवान असे सैनिक, कलियुगातले नाही त्रेतायुगातले असे सैनिक अतिशय दम खात जोर आ ओ करत ते गाडा ओढत तिथपर्यंत घेऊन आले. आणि अतिशय थकून गेलेले सगळे 500 सैनिक अशा प्रकारे ते धनुष्य ओढत त्यांनी त्या सभागृहात आणलं. आणि मग जनक महाराज त्या धनुष्याबद्दल चर्चा करू लागले. त्यांनी सांगितलं कशा प्रकारे त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी या धनुष्याचा वापर केला होता. आणि खास विश्वकर्म्यांनी बनवलेलं, जे देवतांचे आर्किटेक्ट ज्यांना म्हणता येईल, असे विश्वकर्मा यांनी घडवलेलं हे धनुष्य शिवधनुष्य आहे. आणि शिवजींच्या आधी आणि शिवजींच्या नंतर कोणीही ह्या धनुष्याला वापरलेलं नाहीये. आणि हे अतिशय पवित्र असं धनुष्य आहे. आणि त्यानंतर शिवजींनी ते धनुष्य देवी देवतांना दिलं, आणि देवी देवतांद्वारे प्रसन्न झाल्यामुळे ते धनुष्य इक्ष्वाकू कुळातील राजांना मिळालं. आणि तेव्हापासनं, इक्ष्वाकू नाही, त्यांच्या जनक महाराजांच्या कुळातील राजांना मिळालं. आणि तेव्हापासनं हे धनुष्य आमच्या इथे आमच्या सोबत आहे. आणि त्यानंतर जनक राजा म्हणाले की या धनुष्याची अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे माझी जी कन्या आहे, तिचं नाव सीता आहे. तिथे त्यांनी सीता मातेच्या प्रकटीकरणाची सुद्धा कथा सांगितली. ते म्हणाले काही वर्षांपूर्वी मी एक खूप मोठा यज्ञ आरंभला होता, आणि ते यज्ञाची जी यज्ञस्थळी आहे, त्या यज्ञस्थळाला पवित्र करण्यासाठी एका सोन्याच्या नांगराने मी ते यज्ञस्थळ नांगरत असताना भूमीतून ही कन्या प्रकट झाली त्या नांगराच्या स्पर्शाने. आणि तेव्हा ही अतिशय सुंदर, जिचे नेत्र एका कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत, ते वर्णन करू लागले सीता मातेचं. आणि अतिशय सुंदर सोनेरी रंगाची ही कन्या मला प्राप्त झाली, आणि मग तिचं नाव मी सीता ठेवलं. आणि अशा प्रकारे सीता मातेच्या प्रकटीकरणाचं वर्णन करून ते म्हणाले, आणि जशी ही सीता मोठी होऊ लागली तसं मला एका महान भगवंतांच्या भक्तांनी, संतांनी सांगितलं की ही जी तुमची कन्या आहे ती साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे, आणि हिच्यासाठी भगवान विष्णूंशिवाय दुसरा कोणी योग्य वर नाही आहे. आणि त्यामुळे मी सीतेच्या विवाहासाठी हा पण ठेवला की हे जे शिवधनुष्य आहे हे शिवजींशिवाय आणि भगवान विष्णूंशिवाय कोणीही उचलू शकणार नाही. त्यामुळे जो हे शिवधनुष्य उचलेल आणि ह्याला चाप लावेल त्याच्याशीच सीता विवाह करेल. आणि अशा प्रकारे पण ठेवल्यानंतर अनेक राज्यातील राजे, युवराज त्यांच्या शक्तीची परीक्षा पाहण्यासाठी इथे आले. आणि असं वर्णन आहे की रावण सुद्धा तिथे गेला होता, कारण रावण हा अतिशय कामुक, जिथे कुठे सुंदर स्त्री दिसेल तिथे त्याला वाटायचं की हे सगळं माझ्या भोगासाठी, हे सर्व माझ्या. आणि त्यामुळेच वेदवतीकडनं त्याला शाप मिळाला. जिथे कुठं सुंदर स्त्री दिसली ती माझ्या भोगासाठी, जिथे कुठं ऐश्वर्य दिसलं कुबेराकडे ते सगळं माझ्या भोगासाठी. त्यामुळे ही जी भोग वृत्ती आहे, राक्षसी वृत्ती आहे, राक्षस किंवा देव किंवा भक्त किंवा अभक्त किंवा आस्तिक नास्तिक यांच्यामध्ये भेद काय? तर जो भगवंतांचा भक्त आहे त्याच्यामध्ये सेवा वृत्ती आहे. भगवंतांची प्रेममयी सेवा कशा प्रकारे करता येईल, व्हॉट आय कॅन डू, मी काय सेवा करू शकतो. पण जी राक्षसी वृत्ती आहे, नास्तिक वृत्ती आहे, भोगी वृत्ती, ती आहे भोग वृत्ती. मला यातनं काय मिळतं,
आणि आजकाल आपण पाहतो प्रत्येक जण मला यातनं काय लाभ मिळाला पाहिजे, मला याचा कसा फायदा होणार आहे. बऱ्याच वेळा आपण मला काय लाभ होणार याचा जास्त विचार करतो, पण माझं काय कर्तव्य आहे याचा विचार करत नाही. माझ्याकडनं काय अपेक्षित आहे याचा विचार करत नाही. ही व्यक्ती असं करत नाही, ती व्यक्ती तसं करत नाही, ही व्यक्ती तसं करत नाही, ही व्यक्ती तसं करत नाही, म्हणून मी दुःखी आहे. हा जो ब्लेम गेम आहे, हा जो काय म्हणतात त्याला, विक्टिम म्हणजे काय, बळी. विक्टिमला काय म्हणतात मराठीमध्ये, चांगला शब्द आहे, मला आता आठवत नाही. बळीच सांगतायत. ठीक आहे. ही जी विक्टिम कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात, की माझ्यासोबत असं झालं, नेहमी कंप्लेन करत राहणं. आपण पाहाल राक्षसी वृत्ती किंवा जी अशुद्ध वृत्ती आहे, अशा व्यक्तींमध्ये हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं, की कशा प्रकारे ते नेहमी परिस्थितीला, इतर व्यक्तींना दोष देत राहतात. पण प्रभू रामचंद्र ह्याच्या बरोबर उलटे होते, हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून प्रभू रामचंद्र हे एक अतिशय आयडियल, अतिशय योग्य एक पुत्र कसा असावा, अतिशय एक आदर्श पती कसा असावा, एक उत्कृष्ट राजा कसा असावा, एक अतिशय आदरपूर्ण व्यवहार असलेला एक पुत्र कसा असावा, या सर्वांचं उदाहरण प्रस्तुत करतायत. म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र म्हणतात. आणि अशा प्रकारे रावणासारखे अनेक कामुक लोक तिथे आले आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, सर्व शक्ती पणाला लावून, पण कुणाकडनंही ते शिवधनुष्य हल्लही नाही थोडं सुद्धा, एवढी त्याची शक्ती होती. आणि तेव्हा असं वर्णन केल्यानंतर विश्वामित्र मुनी म्हणाले प्रभू रामचंद्रांना, तुम्ही हे शिवधनुष्य उचला. आणि तेव्हा जनक महाराज खूप खुश झाले रामचंद्रांकडे पाहून. त्यांना वाटत होतं की हे रामचंद्रांना शक्य होईल. आणि तिथे वरती एका सज्जामध्ये, बाल्कनीमध्ये सीतादेवी स्वतः बसल्या होत्या. आणि माता सीतेने जेव्हा प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं तेव्हा ते अतिशय प्रेमाने विभोर होऊन आनंदित झाल्या. ते विचार करू लागल्या की ह्यांच्याकडनं हे धनुष्य उचललं जावं. ते भगवान विष्णूंना प्रार्थना करू लागल्या. जेव्हा रामचंद्रांनी माता सीतेला पाहिलं तेव्हा सुद्धा त्यांच्या मनामध्ये अतिशय जे दिव्य प्रेम आहे, जो त्यांचा नित्य संबंध आहे, शक्ती आणि शक्तिमान, जे प्रभू आणि त्यांची शक्ती, त्यांचा जो दिव्य संबंध आहे, जे आध्यात्मिक दिव्य प्रेममयी नातं आहे, ते तिथे जागृत झालं. पण सीता मातेला शंका वाटत होती की हे प्रभू रामचंद्रांचं वय तेव्हा 16 वर्षाचं होतं. सीता मातेच्या वयाचे तिथे उल्लेख नाहीये, पण 12-14 वयांच्या सीता माता असणार तेव्हा. प्रभू रामचंद्रांचं सुंदर रूप पाहून, त्यांचे अतिशय छोटेसे दंड हात त्यांचे पाहून सीता मातेला वाटू लागलं की हे कसे उचलणार, एवढं मोठं शिवधनुष्य ह्यांना उचललं जाणार. अजून एक कारण होतं ज्याच्यामुळं जनक महाराजांनी हा पण ठेवला होता. एकतर त्यांना हे माहिती होतं की ही लक्ष्मी स्वरूप कन्या आहे आणि भगवान विष्णू स्वतः हिला वरतील किंवा हिचा स्वीकार करतील. दुसरं एक कारण होतं, जी कथा सांगण्यात येते की जेव्हा सीता माता खूप लहान होत्या, अगदी 5-6 वर्षाच्या, तेव्हा त्यांच्या काही सखींसोबत, काही मैत्रिणींसोबत खेळत असताना राजवाड्यातील पटांगणामध्ये काही फुलांचे असे चेंडू बनवून ते खेळत होते. ते खेळत असताना हा चेंडू सीता मातेचा त्या ज्या खोलीमध्ये हे शिवधनुष्य ठेवलं गेलं होतं, त्या मोठ्या अशा गाड्यावरती, तिथे हा चेंडू उडून गेला दरवाज्यातनं आत आणि त्या शिवधनुष्याच्या बाजूला असा खोबणीत जाऊन पडला चेंडू. आणि तेव्हा माता सीतेने ते दरवाजा उघडला, त्या खोलीत गेल्या आणि जनक महाराज हे बाहेरून पाहत होते. ते फटीतनं पाहत असताना त्यांनी पाहिलं तिथे की सीता माता तिथे गेल्या आणि त्यांनी त्यांच्या डाव्या हाताने ते शिवधनुष्य उचललं असं वरती, जसा एखादा लहान मुलगा घरात कपडे वाळत घालायची काठी वगैरे असते ना, ती कशी उचलतो अगदी लीलया सहजपणे, तसं 6-7 वर्षाच्या माता सीतांनी ते धनुष्य असं लीलया सहज उचललं
उजव्या हाताने खालचा चेंडू बाहेर काढला आणि परत धनुष्य खाली ठेवून गेलं आणि खेळत खेळत बाहेर आली. हे जेव्हा जनक महाराजांनी पाहिलं तेव्हा त्यांचे डोळे असे अचंबित झाले जनक महाराज, की हे मी स्वप्नात आहे का मी हे खरं पाहतोय, की ही छोटीशी कन्या माझी एवढी नाजूक आणि सहज तिने जे 500 जे दष्टपुष्ट सैनिक आहेत त्यांना हास्य हुस्य करत ओढावं लागतं, हे धनुष्य सीतेने असं उचललं आणि असा चेंडू काढला आणि खाली ठेवून दिलं. तेव्हा जनक महाराजांना त्यांनी जे ऐकलं होतं की लक्ष्मी स्वरूप कन्या आहे आणि हिच्यासाठी विष्णू हेच योग्य वर असतील, ना त्यांची खात्री पटली. हे सर्व जनक महाराजांना आठवत होतं जेव्हा प्रभू रामचंद्र त्या धनुष्याकडे पाहत होते. जनक महाराजांना मनातनं खात्री पटली की प्रभू रामचंद्र हा 16 वर्षाचा नवयुवक ह्या धनुष्याला प्रत्यंचा चढवेल. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्या धनुष्याचे 3 फेरे केले, त्यांना प्रदक्षिणा केली. त्या धनुष्याकडे अतिशय गंभीरतेने प्रभू रामचंद्र पाहत होते आणि अतिशय नम्रतेने त्या धनुष्याला त्यांनी नमस्कार केला. आणि मग त्यांनी विश्वामित्र मुनींकडे पाहिलं त्यांची आज्ञा घेण्यासाठी. आणि विश्वामित्र मुनींनी त्यांच्या डोळ्याच्या इशाऱ्यांद्वारे प्रभू रामचंद्रांना आज्ञा केली. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी एका हाताने त्या धनुष्याचा मध्य पकडून अतिशय सहजतेने ते धनुष्य उचललं आणि त्याला चाप चढवण्यासाठी त्या धनुष्याला ते दुसऱ्या हाताने वाकवू लागले. आणि त्याने ते एवढ्या जोरात वाकवलं, अतिशय सुंदर 16व्या वर्षी कोवळ्या त्यांच्या शरीराद्वारे ते महाभयंकर अतिशय मोठं असं शिवधनुष्य वाकवलं गेलं. जवळपास अर्धवर्तुळाकार त्याचा आकार झाला. एवढं त्याला वाकवलं आणि अजून थोडं जोरात वाकून त्या धनुष्याचे 2 तुकडे झाले आणि खाड 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 मोठा आवाज झाला. ते धनुष्य जणू काही खूप मोठी मोठं भूकंप झाल्याप्रमाणे किंवा एखादी उल्का किंवा एखादा मोठा उल्कापात झाल्याप्रमाणे किंवा खूप मोठी मेघगर्जना झाल्याप्रमाणे असा महाभयंकर आवाज झाला. आणि असं वर्णन आहे की मिथिला नगरीतला प्रत्येक व्यक्ती त्या धनुष्य तुटण्याच्या आवाजाने बेशुद्ध होऊन पडला, शिवाय राम, लक्ष्मण, विश्वामित्र, जनक महाराज आणि सीतादेवी या 5 जणांना सोडून मिथिला नगरीतील प्रत्येक व्यक्ती त्या प्रचंड आवाजाने बेशुद्ध होऊन पडला काही वेळासाठी. त्यानंतर आकाशातून देवी देवतांनी पुष्पवर्षाव केला प्रभू रामचंद्रांवरती. प्रभू रामचंद्र की जय, सीताराम की जय. आणि तेव्हा जनक महाराजांच्या आज्ञेने सीतामय्या एक सुंदर सोनेरी फुलांचा हार घेऊन त्या सज्जामधून त्या बाल्कनीमधून खाली आल्या आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये तो हार अर्पण करून वर म्हणून त्यांचा स्वीकार केला. त्यानंतर लगेच खूप मोठ्या धनधान्यांनी भरलेल्या अनेक भेटवस्तू अशा घेऊन जनक महाराजांनी तातडीने त्यांचे काही दूत अयोध्येच्या दिशेने पाठवले आणि लगेच दशरथ महाराजांना पाचारण केलं. जेव्हा दशरथ महाराजांनी ही बातमी ऐकली की त्यांच्या मुलाने रामचंद्रांनी हे धनुष्य, शिवधनुष्य जे महान धनुष्य आहे ते तोडलेलं आहे आणि जनक महाराजांची कन्या सीता हिचा पत्नी म्हणून स्वीकार करणार आहेत, तेव्हा ते अत्यंत खुश झाले. आणि वसिष्ठ मुनी तेव्हा दशरथ महाराजांना म्हणू लागले, बघा मी म्हटलं होतं विश्वामित्र मुनींसोबत पाठवा प्रभू रामचंद्रांना, कारण त्यांना पाठवायच्या आधी विश्वामित्र मुनींसोबत रामचंद्रांना पाठवण्याआधी दशरथ महाराज विचार करत होते, वसिष्ठ मुनींसोबत चर्चा करत होते की आता प्रभू रामचंद्रांच्या विवाहाचं वय झालेलं आहे आणि माझ्या 4 पुत्रांचा विवाह मला लवकरच करायचा आहे, असा विचार करत असतानाच विश्वामित्र मुनी तिथे आले होते. आणि त्यानंतर आता जनक महाराजांसारख्या अतिशय महान राजांच्या कन्येशी माझ्या मुलाचा विवाह होणार म्हटल्यानंतर दशरथ महाराज खूप खुश झाले आणि अयोध्येतनं मोठा लवाजमा 3 दिवस लागले त्यांना जनक महाराजांच्या ज्या दूतांना इकडे यायला अयोध्येमध्ये. आणि इथनं हा मोठा लवाजमा खूप मोठ्या गाड्या, बैलगाड्या, घोडे, हत्ती सर्व घेऊन 4 दिवसांनंतर ते मिथिला राज्यात पोहोचले, मिथिला शहरामध्ये, राजधानीमध्ये. आणि तिथे त्यांनी जनक महाराजांनी तोपर्यंत खूप मोठी जय्यत तयारी केलेली या प्रभू रामचंद्रांच्या विवाहासाठी. असं वर्णन आहे की
90 मैल एवढा मोठा त्यांनी 90 मैल काय म्हणतात त्याला, परीघ असलेला, जवळपास 100-150 किलोमीटरचा परीघ असलेला असा मोठा मंडप उभारलेला, आणि सर्व आजूबाजूच्या राज्यातील राजे, तिथले ऋषी मुनी आणि अनेक त्यांचे नातेवाईक, असे लाखो लोकांना पाचारण करण्यात आलं, आणि अनेक ब्राह्मणांना दान दक्षिणा, खूप अतिशय दिव्य स्तरावरती खूप मोठ्या शाही थाटामध्ये त्यांनी हा विवाह करण्याचं आयोजन केलं. जेव्हा ही तयारी चालू होती तेव्हा विश्वामित्र मुनी जनक महाराजांना जाऊन म्हणाले की तुम्ही सीतेचा विवाह रामचंद्रांशी करत आहात, पण प्रभू रामचंद्रांचे इतर 3 बंधूही आहेत, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मग मी तुम्हाला एक सल्ला देतो की तुमची जी दुसरी कन्या आहे, जिचं नाव आहे उर्मिला, तिचा विवाह तुम्ही लक्ष्मणाशी करा, आणि तुमचे जे बंधू आहेत सखे, त्यांच्या 2 कन्या आहेत, त्यांचं नाव आहे मांडवी आणि श्रुतकीर्ती, तर मांडवीचा विवाह तुम्ही भरताशी करा आणि श्रुतकीर्तीचा विवाह शत्रुघ्नाशी करा. अशा प्रकारे विश्वामित्र मुनींच्या विनंतीला मान देऊन जनक महाराजांनी त्यांच्या बंधुराजांना त्यांच्या विचारांमध्ये सामील करून घेऊन या 4ही कन्यांचं, या 4 बांधवांशी त्याच मंडपामध्ये खूप थाटामाटात खूप सुंदररित्या त्यांचा विवाह पार पडला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दशरथ महाराज आणि त्यांचे 4 पुत्र त्यांच्या 4 पत्नींसोबत परत अयोध्येला निघण्यासाठी निघाले, आणि विश्वामित्र मुनी या सर्वांचा निरोप घेऊन हिमालयात जाण्यासाठी निघाले. आणि परतीच्या प्रवासामध्ये वर्णन आहे की खूप मोठं वादळ आलं आणि अतिशय भीषण असं वातावरण तयार झालं, भीतीदायक असं ढग आले आणि खूप मोठं वादळ, विजा चमकू लागल्या, अंधार पडला आणि सर्वांना समजत नव्हते असं का होतंय. आणि त्या क्षणी तिथे अतिशय महाभयंकर अशा गर्जना करत साक्षात परशुरामजी प्रकट झाले, आणि ते अतिशय क्रोधित होते की हे शिवधनुष्य तोडलं गेलं. आणि ते आल्यानंतर ती कथा आहे मोठी की त्यांनी जे विष्णूंचं धनुष्य होतं तेही तिथं आणलं, आणि ते म्हणाले शिवधनुष्य उचललं तर हे उचलून दाखवा. मग तेही प्रभू रामचंद्रांनी वाकवायचा प्रयत्न केला. 2 वेगवेगळ्या कथा येतात, काही ठिकाणी ह्याचा उल्लेख आहे, काही ठिकाणी दुसऱ्या कथेचा उल्लेख आहे की परशुरामजी त्या क्षणी तिथेच प्रकट होतात जनक महाराजांच्या महालात मिथिलेमध्ये, धनुष्य तोडल्यानंतर लगेचच, हे धनुष्य तुम्ही का तोडलं. आणि मग परशुराम भगवान यांना लक्ष्मणजी अतिशय चिडतात आणि मग त्यांचा तिथे वादविवाद होतो खूप. मग भगवान रामचंद्र त्यांना शांत करतात, आणि जेव्हा चर्चेनंतर परशुरामजींना समजतं की हे साक्षात भगवंत आहेत, परशुराम सुद्धा भगवान विष्णूंचे शक्त्यावेश अवतार आहेत, पण जेव्हा त्यांना समजतं की प्रभू रामचंद्र साक्षात विष्णू आहेत आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवंत आहेत, या पृथ्वीवरती प्रकट झालेले, तेव्हा ते शांत होतात आणि तिथने निघून जातात. आणि पुढे मग ही पार्टी सर्व अयोध्येला परत येते. तिथे आल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षापासून वयाच्या जवळपास 26-27 वर्षापर्यंत प्रभू रामचंद्र अतिशय आनंदात अयोध्येमध्ये त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या पत्नींसोबत त्यांच्या महालामध्ये खूप सुंदररित्या सर्व अयोध्यावासी जनतेचं हृदय जिंकून तिथे वास करतात. आणि अशा प्रकारे इथे बालकांड, जे पहिलं कांड आहे रामायणाचं, ते इथे संपूर्ण होतं. आणि मग पुढे अयोध्याकांड, ज्याच्यामध्ये चर्चा आहे की कशा प्रकारे जेव्हा प्रभू रामचंद्र हे 26 वर्षांचे होतात तेव्हा दशरथ महाराज विचार करू लागतात की मी अनेक वर्ष राज्य केलेलं आहे आणि आता मला असं वाटतंय की मी आता राज्यकारभारातून निवृत्त व्हावं आणि मी माझा जो मोठा पुत्र आहे राम याला राज्यावरती बसवावं आणि ह्याचा राज्याभिषेक करावा. आणि तसा विचार दशरथ महाराज त्यांच्या सर्व अमात्यांना, त्यांच्या सर्व मंत्र्यांना, खास करून सुमंत्र जे त्यांचे मुख्यमंत्री होते त्यांना बोलून दाखवतात. आणि जेव्हा दशरथ महाराज असा विचार प्रकट करतात तेव्हा सर्व अमात्य, सर्व ब्राह्मण, त्यांच्या राजदरबारातले आणि सर्व जी मंडळी आहेत, मंत्रिमंडळ वगैरे, ते अतिशय खुश होतात. आणि म्हणता म्हणता ही बातमी संपूर्ण अयोध्येमध्ये पसरते आणि अयोध्येतला प्रत्येक व्यक्ती इतका खुश होतो की
राम ज्यांना आम्ही इतकं प्रेम करतो, प्रत्येकाचं हृदय प्रभू रामचंद्रांनी जिंकलं होतं अयोध्येमधल्या, आणि ते आता आपल्या कौशल राज्याचे राजा बनणार, अयोध्येचे राजा बनणार. आणि म्हणून खूप आनंद सगळीकडे झाला. आणि दशरथ महाराजांनी त्या दिवशी घोषणा केली की उद्या अतिशय पवित्र दिवस आहे आणि चंद्र हा एका पुष्य नक्षत्रामध्ये, पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे. अतिशय पवित्र असा दिवस आहे आणि या दिवशीच माझी इच्छा आहे की उद्या सकाळीच मी रामाचा राज्याभिषेक करणार आहे. आणि ही घोषणा केल्यानंतर संपूर्ण अयोध्येमध्ये खूप आनंदाचं, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. आणि दशरथ महाराजांनी वसिष्ठ मुनींना विनंती केली की सर्व जे काही यज्ञाचे जरुरी जे सामान आहे ते सर्व तुम्ही आजच्या आज जमा करा. आणि सुमंत्रांना आज्ञा दिली की सर्व अयोध्येला पूर्णपणे सजवा, तोरणांनी, फळांनी, फुलांनी, पवित्र अशा तीर्थजळांनी आणि सुंदर अशा सुवासित पाण्याने शिंपडून संपूर्ण अयोध्येमधला तुम्ही पूर्णपणे अशा प्रकारे सुंदर बनवा, सुवासित बनवा आणि सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण करा. आणि मग सुमंत्र त्यांच्या आज्ञेप्रमाणे जाऊन संपूर्ण अयोध्येला सजवायचं काम चालू झालं. तर दिवाळी आहे असंच वातावरण, जरी चैत्र महिना होता, वाल्मिकी मुनी रामायणात वर्णन करतात, चैत्र महिना चालू होता आणि वसंत ऋतू होता, तेव्हा अतिशय सुंदररित्या अयोध्येला सजवण्यात आलं. आणि वसिष्ठ मुनी सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही यज्ञ कार्यक्रम होते त्याच्या तयारीला लागले. माझा आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? काहीतरी नोटिफिकेशन दाखवलं? हो, येतोय. ओके, येतोय. हरे कृष्ण. आणि वसिष्ठ मुनी सुद्धा यज्ञाच्या सर्व साहित्य जमा करण्यासाठी तयारी करू लागले. आणि अशा प्रकारे संध्याकाळ होत आली आणि संध्याकाळच्या समयी प्रभू रामचंद्रांना दशरथ महाराजांनी बोलावलं आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की राम, माझी अशी इच्छा आहे की आता मी खूप वर्ष झालं राज्य करतोय आणि आता माझा मोठा पुत्र आहे ना, त्याने तू या राज्याचा राज्यकारभार सांभाळावास. आणि उद्याच सकाळी मी हा निर्णय घेतलेला आहे की तुझा राज्याभिषेक होऊन तुला या राज्याचा राजा बनवण्याचा माझा मानस आहे. आणि मी वसिष्ठ मुनी आणि सुमंत्र यांना त्याच्या आधीच आज्ञा दिलेली आहे, विनंती केलेली आहे की सर्व तयारीला लागा. त्यामुळे वसिष्ठ मुनींकडे जा आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेमध्ये तू तयारीला लाग, कशा प्रकारे उद्या सर्व कार्यक्रम होतील आणि त्यासाठी आज रात्री जे शुद्धीकरणाचे जे कार्यक्रम असतील, उपवास करायचा असेल, या सर्व गोष्टी समजावून घेऊन त्याप्रमाणे कार्य कर. आणि प्रभू रामचंद्र अतिशय सुखेषु विगत स्पृहा दुःखेषु अनुद्विग्न मना, हे खूप महत्वाची शिकवण प्रभू रामचंद्र आपल्याला इथे देत आहेत की भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे स्थितधीर मुनी रुच्यते दुःखेषु अनुद्विग्न मना. जेव्हा दुःख होईल तेव्हा अनुद्विग्न मन अनुद्विग्न न करता, मन उद्विग्न न करता अनुद्विग्न मना. सुखेषु विगत स्पृहा, आणि जेव्हा खूप सुख येईल तेव्हा विगत स्पृहा, त्या सुखामध्ये मोहित न होता आणि दुःखामध्ये भ्रमित न होता आपण जीवन जगलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी हात जोडून दशरथ महाराजांना नमस्कार केला आणि ते म्हणाले, पिताश्री, जशी तुमची इच्छा, तुमची जी इच्छा आहे त्याचं पालन करण्याचं मी तंतोतंत पालन करेल. आणि प्रभू रामचंद्र वसिष्ठ मुनींना भेटण्यासाठी गेले आणि त्यांच्याकडनं सर्व योग्य ती पद्धत समजावून घेऊन प्रभू रामचंद्र त्यांच्या महलामध्ये परत गेले. आणि माता कौशल्यांकडे ही बातमी पोहोचली. माता कौशल्या अतिशय खुश झाल्या आणि कौशल्या मातांनी तिथे खूप मोठा दानधर्म करण्यास सुरुवात केली. संध्याकाळच्या वेळेस, संध्या समयी दानधर्म करतात, तर तेव्हा दानधर्म करण्यास सुरुवात केली. अनेक ब्राह्मण, अनेक अमात्य अयोध्येमधले त्यांच्या महालाबाहेर येऊन दान घेऊ लागले. आणि त्याच क्षणी देवी देवता विचार करू लागले स्वर्गामधले की अरे, हे भगवान विष्णू साक्षात प्रकट झालेले आहेत सर्व दैत्यांचा विनाश करण्यासाठी. आणि सर्व दैत्यांचा जो राजा रावण
तो तिकडे बसलेला आहे श्रीलंकेमध्ये, आणि इथे जर अयोध्येमध्ये रामचंद्र जर राजा बनले उद्या सकाळी, तर दूर दूरपर्यंत रामचंद्रांचा आणि रावणाचा काही संबंध नाहीये, आणि रामचंद्र इथेच अयोध्येत राहतील आणि राज्य करत राहतील. आणि मग ज्या कारणासाठी ते प्रकट झाले ते कारण, तो उद्देश कसा सफल होणार? आणि असा विचार सर्व देवी देवता करू लागले. ते विचार करू लागले, आता काय करायचं? हे सर्व चालू आहे. दशरथ महाराजांनी अचानक निर्णय घेतला, उद्याच रामाचा राज्याभिषेक करणार. जर हे इथेच राहू लागले तर मग रावणाचा वध कसा होणार, ज्याच्यासाठी हे इथे अवतरित झालेले आहेत. आणि मग देवी देवतांनी त्यांच्या दिव्य शक्तीद्वारे जी कैकेयीच्या महालामधली जी दासी होती, जिचं नाव होतं मंथरा, तिच्या हृदयामध्ये एक दुष्ट विचार त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीद्वारे प्रकट केला. आणि ही मंथरा, जी मूळची अयोध्येची नव्हती, मंथर कैकेयी सोबत केकय देशातनं ती आली होती. तिथे त्यांच्या वडिलांचं जे राज्य होतं केकय, तिथनं ती आली होती. आणि ही मंथरा जी हंच बॅक लेडी होती, म्हणजे कुबडी होती, तिच्या पाठीवरती कुबड होतं. आणि ती जेव्हा कैकेयीच्या महालाच्या गच्चीवरती गेली, अयोध्येमध्ये असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये, अयोध्येतील सर्व जे मोठे मोठे महाल होते ते 7 मजली उंच होते. सर्व 7 मजली महालांमध्ये हे सर्वजण राहत होते. मोठे मोठे महाल होते, उंचच्या उंच. आणि त्या कैकेयीच्या महालाच्या गच्चीमध्ये जाऊन मंथरा पाहत होती, काठी घेऊन तिची. ती पाहते की कौशल्या राणी तिच्या महालाच्या बाहेर खूप मोठा दान धर्म करतायत, आणि अनेक अनेक लोक येऊन तिथे दान स्वीकार करतायत. आणि मग मंथरे न प्रभू रामचंद्रांच्या एका दासीला बोलावणं पाठवलं. तिला विचारलं की काय चाललंय हे सगळं, एवढी सगळी अयोध्या नगरी का सजवली जाते, एवढा सगळा दान धर्म काय चाललाय, काय विशेष आहे, काही होणार आहे का, काही मोठा कार्यक्रम होणार आहे, काय होणार आहे? आणि ती दासी अतिशय आनंदात होती, सर्व अयोध्या आनंदात होती, अतिशय खुश. ती दासी म्हणाली, माहित नाही? अहो, उद्या सकाळी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे. दशरथ महाराजांनी आजच आज्ञा केलेली आहे, उद्या सकाळपासून प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे, आणि उद्यापासून राम अयोध्येचा राजा बनणार आहे. आमचा जो प्रिय राम आहे, सर्व अयोध्येचा, सर्व कौशल राजाचा, तो उद्यापासून या अयोध्येचा राजा बनणार. आणि असं म्हणून अतिशय उत्साहाने उड्या मारत मारत ती दासी तिथनं निघून गेली, खूप उत्साहामध्ये पुढची सर्व सेवा करण्यासाठी. आणि तेव्हा मंथरेच्या मनामध्ये अतिशय तीव्र द्वेष, मत्सर, घृणा उत्पन्न झाली की काय, राम राजा बनणार, मग माझं काय होणार? कारण मी कैकेयीची दासी आहे, आणि कैकेयी ही दशरथ महाराजांची सर्वात प्रिय राणी आहे. जर राम राजा बनला तर कौशल्याच्या हातामध्ये सर्व शक्ती येईल, सर्व राज्य शक्ती येईल, आणि कैकेयीला दुटप्पीपणाची वागणूक मिळेल, कैकेयीला दुय्यम दर्जा मिळेल. आणि कैकेयीला दुय्यम दर्जा मिळाला तर मला दुय्यम दर्जा मिळेल. कारण आज माझी थोडीफार जी काही ख्याती आहे ती कैकेयीची सर्वात पट्ट जी दासी आहे, सर्वात जी प्रिय दासी आहे, म्हणून मंथरा या नावाने मी प्रसिद्ध आहे. जर राम राजा बनला तर माझं काय होणार, मला मान सन्मान मिळणार नाही. अशा प्रकारे दुष्ट विचार मनात येऊन मंथरा अतिशय घाई गडबडीने, जेवढं शक्य होईल तेवढ्या वेगाने खाली जाऊन कैकेयीच्या महालात, तिथे कैकेयी बसली होती, एका, असं वर्णन करतात वाल्मिकी, एका मोठ्या आसनावरती कैकेयी पहुडली होती आरामात एकदम. तिथे जाऊन मंथरा बोलली, ए मूर्ख स्त्री, काय आराम करत बसली इथे? कैकेयी उठली ताडकन, म्हटली, काय झालं, असं काय ओरडायला लागली मंथरा एकदम? बोलले, मूर्ख आहेस तू, तुला काही अक्कल नाही, तुझा विनाश इथे तुझ्या समोर इथे येऊन उभा राहिलेला आहे, आणि तू या सोफ्यावरती आडवी होऊन आराम करतेस? कैकेयीला समजेना, शांत हो, शांत हो, काय झालं, एवढं चिडायला काय झालं? मंथरा म्हटली, एवढं चिडायला काय झालं, विनाश तुझ्या समोर आहे, तुला माहिती नाहीये? म्हटली, काय काय विनाश? म्हणली, उद्या सकाळी दशरथ महाराज राजा बनवणार आहेत रामाला, रामाचा राज्याभिषेक होणार आहे उद्या सकाळी. कैकेयी म्हणाली, काय, अरे वा, किती चांगली बातमी दिलीस मला मंथरा. आणि कैकेयी खुश झाली आणि मंथरेपाशी जाऊ लागली, वा वा वा, धन्यवाद, इतकी छान बातमी तू मला दिली, तू माझा मजाक काय करत होतीस, मजाक करत होतीस तू, मजाक घेत होतीस माझी. आणि मंथरा म्हणली, बाजूला हो मूर्ख, अक्कल शून्य स्त्री, तुला समजत नाहीये, तुला समजत नाही, नीट विचार कर, बस तिथे आधी, नीट विचार कर काय होणार आहे.
उद्या दशरथ महाराज रामाला राजा बनवतील आणि रामाला राजा बनवल्यावर काय होणार? हे म्हणाले काय होणार? सगळे अयोध्या खुश होणार. तुला अक्कल नाहीये. जेव्हा राम राजा बनेल तेव्हा तू दशरथ महाराजांची सर्वात प्रिय राणी आहेस, पण जेव्हा आता राम राजा बनेल, सर्व शक्ती रामाकडे येईल, सर्व निर्णय क्षमता जी आहे राज्याची ती रामाकडे येईल आणि मग नैसर्गिकरित्या कौशल्या ही अतिशय महत्व प्राप्त करेल या राज्यामध्ये आणि दशरथ महाराज आणि इतर सर्व अयोध्यावासी कौशल्याला मान देतील, कारण राजाची आई आहे, राजमाता आहे. आजपर्यंत जी काही या राजाची जी पट्ट राणी होती, सर्वात प्रिय राणी होती, ती एका राजाची सावतराई बनणार, तिला दुय्यम दर्जा मिळणार आणि तुझी अवहेलना होणार, तुला दुय्यम स्थान मिळणार. तुझं जे महत्व आहे अयोध्येमध्ये, तुला जो मान सन्मान आहे तो पूर्णपणे नष्ट होणार. आणि मग तुझा मान सन्मान नष्ट झाल्यानंतर या मंथरेचा मान सन्मान नष्ट होणार. या मंथरेला कोण विचारणार? तुला समजत नाही, काही मूर्खासारखं वागू नकोस. हा खोटा आनंद सोडून दे आणि नीट विचार कर काय घडणार आहे तुझ्या जीवनामध्ये. आणि अशा प्रकारे मंथरेनं पूर्णपणे त्या कैकेयीच्या हृदयामध्ये विष कालवायला सुरुवात केली. ती समजवायला लागली कैकेयीला की कशा प्रकारे राम राजा बनला नाही पाहिजे. कैकेयी तिला प्रत्युत्तर देऊ लागली, नाही असं नाही होणार. ती म्हटली तुला नाही माहिती, झाल्यानंतर रडत बसशील. असं म्हणून सर्व जे काही पॉसिबिलिटीज आहेत सर्व चर्चा करून मंथरेनं पूर्णपणे कैकेयीला विश्वास ठेवायला लावला की जर उद्या राम राजा बनला तर तुझा सर्वनाश आहे. आणि मंथरा म्हणाली आजची रात्र आहे तुझ्याकडे, फक्त संध्याकाळ झालेली आहे, तुझ्याकडे फक्त 12 तास, आजची रात्र आहे, उद्या सकाळी सर्वनाश. जे करायचंय आत्ता करायचंय, आज करायचंय, नाहीतर एकदा रात्र चालू झाल्यानंतर तू काहीही करू शकणार नाहीस, तुझा सर्वनाश होणार आहे उद्या. अशा प्रकारे कैकेयीला अतिशय तिच्या हृदयामध्ये एक तळमळ निर्माण करून तिच्या हृदयामध्ये ते विष कालवून तिला मंथरा म्हणाली काहीतरी केलं पाहिजे. कैकेयी म्हणाली काय करू शकते मी आता? मी काय करू शकते? दशरथ महाराजांनी निर्णय घेतलेला आहे रामाला राजा बनवायचा, ते रामाला राजा बनवतील, मी कोण आहे थांबवणारी? पण मंथरा म्हणाली नाही. आठव कैकेयी, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा दशरथ महाराज देवतांकडनं लढत होते आणि तेव्हा त्यांच्यावरती खूप भयानक आक्रमण झालं आणि त्यावेळी दशरथ महाराज युद्धामध्ये जखमी होऊन मरणासन्न अवस्थेत पडले होते, तेव्हा तू त्यांचं रक्षण केलं होतंस, कारण कैकेयी युद्धकलेमध्ये सुद्धा खूप निपुण होती. तेव्हा दशरथ महाराजांना युद्धातनं बाजूला घेऊन त्यांचा संरक्षण करून त्यांना मलमपट्टी करून तू त्यांना संरक्षित केलं होतं, त्यांचं जीवन वाचवलं होतंस. त्यामुळे त्यावेळी दशरथ महाराजांनी शुद्धीवर आल्यानंतर 2 वरदान तुला दिले होते की तू 2 वर माग, तुला जे हवंय ते माग कैकेयी, तू माझी सर्वात प्रिय राणी आहेस, तुझे दोन्ही वर तुला जे हवे ते द्यायला तयार आहे, 2 वर माग. आणि त्यावेळी कैकेयी म्हणाली होती की आता मला काही नको, मला जेव्हा हे 2 वर हवे असतील तेव्हा मी मागेन. दशरथ महाराज म्हणाले काही हरकत नाही, तुला जेव्हा हवंय तेव्हा ते 2 वर माग. आणि अशा प्रकारे मंथरेनं ती गोष्ट कैकेयीला आठवण करून दिली आणि म्हणाली 2 वर तुला दिलेले दशरथ महाराजांनी. कैकेयी म्हणाली हो बरोबर. ते म्हणाले आजच्या आज हे 2 वर दशरथ महाराजांकडनं मागून घ्यायचे. ते म्हणाले काय मागून घ्यायचे? पहिला वर, रामाला राज्याभिषेक न करता माझा पुत्र भरत आहे त्याला राज्याभिषेक करायचा. आणि दुसरा वर, रामचंद्राला 14 वर्ष वनवासामध्ये पाठवायचं. कैकेयी मंथरेकडे पाहू लागली, म्हणाली भरताला राजा बनवलं तर चांगलंय, पण रामचंद्राला कशाला पाठवायचं तिकडे? ती म्हणाली रामचंद्राने जर परत काही कट केला, कारण सर्व अयोध्या त्याच्या पाठीशी आहे, आणि भरताला जर उलथवून पाडलं तर काय करशील? म्हणून दोन्ही वर मागणं खूप गरजेचं आहे. असं म्हणून मंथरेनं कैकेयीला सांगितलं की आत्ताच्या आत्ता जाऊन कोपभवनामध्ये, जे पूर्वीच्या काही राण्यांना राग आल्यानंतर एक कोपभवन असायचं, त्या कोपभवनामध्ये जाऊन राण्या रुसून बसायच्या. असं वेगळं एक दालन असायचं. किती ते वैभवशाली असतील विचार करा की रुसल्यानंतर सुद्धा राणीला राहण्यासाठी जाण्यासाठी एक कोपभवन, तिथं राणी आहे म्हणजे बिनसलेलं आहे काहीतरी राणीचं. तर अशा प्रकारे कैकेयी
अतिशय चिडून, अतिशय दुःखी अवस्थेत त्या कोपभवनामध्ये जाऊन त्याचे सर्व दागिने, कपडे अस्ताव्यस्त करून त्याचे केस असे विस्फारलेले आणि अतिशय दुःखी अवस्थेत डोळ्यातनं असे गरम अश्रू वाहत आहेत तिच्या, अशा अवस्थेमध्ये कैकेयी तिथे जाऊन जमिनीवरती पहुडली कोपभवनामध्ये. आणि तिथे पहुडलेल्या कैकेयीला भेटण्यासाठी दशरथ महाराज आनंदाची बातमी घेऊन कैकेयीच्या महालात येत होते. प्रत्येक राणीच्या महालात जाऊन ते आनंदाची बातमी देत होते. आणि तेव्हा ते कैकेयीच्या महालात आले. ती सर्वात प्रिय राणी आहे, तिला आता संदेश द्यावा म्हणून कैकेयीच्या महालात प्रकट झाले. तिथे आले आणि त्यांना कुठेही कैकेयी दिसत नव्हती. त्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा एका दासीने त्यांना इशारा केला की कैकेयी कोपभवनात आहे. दशरथ महाराजांना समजे ना, उद्या एवढी छान आनंदाची बातमी आहे, राम राजा बनणार आहे आणि कैकेयी कोपभवनात आहे. तेव्हा अतिशय एका साशंक मनाने दशरथ महाराज कोपभवनाकडे जाण्यासाठी निघाले. आणि कोपभवनात गेल्यानंतर पुढे काय होईल याची चर्चा आपण उद्याच्या सत्रामध्ये करू. तसं खूप उशीर झालेला आहे, 9:34 झालेले आहे. त्यामुळे आज आपण वनवास रामचंद्रांचा याची चर्चा करणार होतो, पण आजच्या ऐवजी उद्या आपण रामचंद्रांचा वनवास आणि त्याच्या पुढची कथा याची चर्चा करूया. दशरथ महाराज कोपभवनात गेल्यानंतर त्यांच्यात होणारे संवाद आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा प्रवास आणि चित्रकूट पर्वत आणि किष्किंधा राज्यापर्यंतचा त्यांचा प्रवास यांची चर्चा आपण उद्या करण्याचा प्रयत्न करू. आणि परवा जर शक्य झाल्यास हनुमानांची लंका यात्रा ऍक्च्युली खूप मोठं आहे, आपल्याला जवळपास 2 दिवस लागले एक कांड बालकांड घेण्यासाठी. ते सुद्धा आपण संक्षिप्त रूपात घेतलं, अनेक कथांची चर्चा नाही केली. पण रामायण हे अतिशय विस्तारित आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसां महापातकनाशनम. अतिशय सुंदर अशी भगवान रामचंद्रांची लीला आहे. पण आपण जास्तीत जास्त तिथे चर्चा करण्याचा प्रयत्न करू. शक्य झाल्यास बघू, आपण काही दिवस अजून जास्त चर्चा करण्यात आली तर त्याचाही प्रयत्न करू जर शक्य झाल्यास. पण नुसताच वेग वाढवून पटापट पुढे जाण्यामध्ये मला स्वतःला त्याच्यात जास्त तथ्य वाटलं नाही. कारण ज्या घटना आहेत, ज्यातनं जे आपल्याला शिकायचं आहे त्या गोष्टींची चर्चा आपण केली तर त्यामध्ये आपण जास्त लाभ प्राप्त करू शकतो. आपण पाहूया उद्या कुठपर्यंत आपण पुढे जाऊ शकतो, त्याप्रमाणे आपण उद्याच्या सत्रामध्ये चर्चा करूया. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. सर्वजण कॅमेरा चालू करू शकता 1 मिनिटासाठी. धन्यवाद स्वामीजी. हरे कृष्ण. आम्हाला हे सगळा एवढा इतिहास माहितीच नाहीये. खूप बारीक सारीक गोष्टी तुम्ही सांगितल्या, ते मी तर पहिल्यांदाच ऐकल्या या गोष्टी सगळ्या. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद वेळ काढून या कथेसाठी उपस्थित राहिलात. उद्या रात्री 8 वाजता आपण पुढील चर्चा करू. कोणाचे काही प्रश्न आहेत? 1-2 प्रश्न आपण चर्चा करू शकतो. प्रभूजी, मला एक प्रश्न, परवाच्या सत्राबद्दल एक प्रश्न आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एका वेळी एक जण आता प्रभूजी विचारतात, बोला. प्रभूजी, परवा तुम्ही सांगितलं की कैकेयी ना 4 पुत्र होणार असा शाप मिळाला आणि ते असे अतिशय भयंकर असे राक्षस असतील. बरोबर. पण ते 4 पुत्रांपैकी विभीषण जर बघितलं तर आपण असे भयंकर नाहीये, ते कसं काय? नाही, जेव्हा कैकशीला हे समजलं की भयानक पुत्र होतील तेव्हा कैकशींनी जे विश्रवा ऋषी होते त्यांना प्रार्थना केली की तुम्ही अशा प्रकारे काहीतरी यातनं उपाय सांगा. मग तेव्हा विश्रवा मुनी म्हणाले, ठीक आहे, जो 4था पुत्र निर्माण होईल, जो 4था पुत्र जन्म घेईल, तो जरी राक्षस कुळात जन्मला असला तरी तो एक महान भगवंतांचा भक्त बनेल, असं त्यांनी वरदान कैकशीला दिलं होतं. त्यामुळे त्यातनं विभीषणाचा जन्म झाला, जो एक महान भक्त रामचंद्रांचा. हरे कृष्ण. अजून काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. प्रश्न होता की रामचंद्रांनी धनुष्य का तोडला? म्हणजे त्यांना माहिती होती की ते शिवजींचं आहे, सो ते फक्त ते दोरासुद्धा ते बांधू शकत होते, त्यांनी ते तोडला का बरं? रामचंद्रांनी धनुष्य का तोडलं? हा, कोण म्हणते? काही सांगताय का? हॅलो. हा, हॅलो. हरे कृष्णा, बोला. ज्यावेळेस
दशरथ राजे युद्ध करत होते त्यावेळेस ते रथाचा आख मोडल्यावर कैकेयीने त्यांचा हात देऊन त्यांचं युद्ध पूर्ण केलं. बरोबर. ओके, तुम्ही दुसरी गोष्ट सांगताय. बरोबर. बरोबर आहे का? हो, तेही वर्णन आहे आणि एका ठिकाणी असंही वर्णन आहे वाल्मिकी रामायणात की कैकेयी हा, दशरथ महाराज जेव्हा बेशुद्ध झाले तेव्हा त्यांचं जीवन वाचवलं होतं. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला होता की शिवधनुष्य प्रभू रामचंद्रांनी का तोडलं. असं काही विशिष्ट वर्णन नाहीये वाल्मिकी रामायणात की प्रभू रामचंद्रांनी तोडलं का. हे प्रभू रामचंद्रांना माहिती आहे का तोडलं. आपल्याला माहित नाही प्रभू रामचंद्रांनी धनुष्य तोडलं का किंवा त्याला चाप लावला का तोडलं. प्रभू रामचंद्रांची लीला आहे. माझ्या वाचनात असं आलं नाही खास कारण तोडण्यामागचं काय आहे. जर काही असेल तर मी शोध घेऊन याच्या सत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. विश्वामित्र जेव्हा निघून गेले म्हणजे हिमालयात निघून गेले ते परत आले नाहीत का म्हणजे परत कधी रामायणात परत कधी आलेत का आलेच नाही. रामायणात तर वर्णन नाही आहेत नंतर विश्वामित्र मुनी आल्याचं. माझ्या वाचण्यात तर नाही. विश्वामित्र मुनी तेवढ्यापुरते आले आणि मग ते हिमालयात निघून गेले त्यानंतर त्यांची तपश्चर्या. अजून आहेत प्रश्न कोणाचे काही. वाल्मिकी ऋषींनी आधी रामायण लिहिलं आणि मग नंतर तसं घडलंय का घडल्यानंतर मग लिहिलंय. असं विशिष्ट वर्णन नाहीये पण त्या अर्थी आपल्याला हे वाचायला मिळतंय हे पाहायला मिळते की वाल्मिकी मुनीने जेव्हा रामायण रचलं त्यावेळी रचून झाल्यानंतर ते विचार करू लागले की आता मी हे कुणाला शिकवावं सर्वप्रथम. आणि त्यांच्या मनात लगेच लव आणि कुश यांचा विचार आला की लव कुश हे योग्य व्यक्ती असतील ज्यांना मी हे रामायण जे मी घडवलेलं आहे ते शिकवलं पाहिजे. त्यामुळे तिथे असं प्रतीत होतं की लव कुश तिथं होते त्यांच्या आश्रमात माता सीतेसोबत. हे आपल्याला इतिहासातनं दिसतं. मग त्यांनी त्यावेळेस लिहिलंय का त्याच्या आधी लिहिलंय याचं असं विशिष्ट वर्णन रामायणात तरी नाही वाल्मिकींच्या. पण ते महत्वाचं नाहीये आधी लिहिलं का रामाआधी रामायण मानलं जातं. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. ठीक आहे, अजून प्रश्न आहेत कोणाचे काही. येस प्रभूजी. हरे कृष्ण. बोला डॉक्टर. नाही आपण जे रामायणाचं वर्णन केलंय ते जर डोळे बंद करून जर ऐकलं तर अक्षरशः पूर्वी रामायण सागरांनी जे रामायण सादर केलं त्याप्रमाणे सगळे इव्हेंट दिसतात. फारच सुरेख वर्णन करून आपण. हरे कृष्ण. आपण सर्व उत्साहाने ऐकलं त्यामुळे वर्णन करण्यासाठी प्रेरणा मिळते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे हृदयपूर्वक हरे कृष्ण. आपण नेहमीप्रमाणे 21 वेळा हरे कृष्ण महामंत्र